नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 2 सप्टेंबर 2021 ला बऱ्याच जणांची विशेषतः AMUI पूर्व परीक्षा दिलेल्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। काय प्रॉब्लेम होता? सर एक्झाम कधी होईल, अंदाजी डेट काय असेल, किती वेळ भेटेल, ठीक आहे। तर त्याविषयी सगळं काही कन्फ्युजन आज आयोगानं दूर केलेलं आहे। आज 2 सप्टेंबरला आयोगानं एक साधारणतः 5 ते 6 पेजेसचं एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि यामध्ये मग त्यांनी सगळं काही सांगितलेलं आहे की अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती असेल, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील आणि कधीपर्यंत करावे लागतील आणि एक्झामची डेट काय असेल, ठीक आहे। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे हे सगळं वाचल्यानंतर देखील फोन येऊ लागले, काही बाबत कन्फ्युजन जेन्युइन होतं आणि मग या संबंधित एक व्हिडिओ बनवा अशी त्यांची एक अपेक्षा होती, जेणेकरून त्यांचे जे काही सगळे कन्फ्युजन आहेत ते दूर होतील। मित्रांनो, तर यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन जे काही आहे तर हे नोटिफिकेशन सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने समजून घेता येईल आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन मला कशा पद्धतीने करता येईल याचा मी एक प्रयत्न करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर एक्झाम कधी होणार आहे। तर मित्रांनो, एक्झाम होणार आहे 30 ऑक्टोबर 2021 ला। कधी? 30 ऑक्टोबर 2021, म्हणजे आजपासून साधारणतः 2 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे। कालावधी पुरेसा आहे। ज्यांनी आधीपासूनच तयारीला लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा कालावधी तर मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे। आणि ज्यांनी आतापर्यंत समजा अभ्यास व्यवस्थित चालू केलेला नाहीये तर त्यांनी देखील मला वाटतं की जोरदारपणे जर त्यांनी अभ्यास चालू केला तर निश्चितच त्यांनी देखील पूर्णपणे रेसमध्ये येऊ शकतात। एक्झाम कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये जे काही 6 प्रशासकीय विभाग आहेत तर त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत? औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं मुख्यालय औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे। कोणते म्हणतोय मी? औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे। तर या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला ते केंद्र निवडावं लागणार आहे। हा शेवटचा टप्पा असणार आहे केंद्र निवडण्याचा। त्यापूर्वी आणखी 2-3 टप्पे आहेत ते आपल्याला पाहायचे तर, ठीक आहे। तर या 6 पैकी तुम्हाला एक सेंटर निवडावं लागणार आहे आणि सेंटर बदलता येणार नाहीये। बदलता येणार नाही म्हणजे काय? एकदा का तुम्हाला ते सेंटर अलॉट झालं तर तुम्ही आयोगाकडे मागणी करू शकत नाही की आम्हाला सेंटर हे बदलून द्या, तसा पर्याय उपलब्ध नाहीये। मित्रांनो, जागा किती आहेत तर याविषयी तुम्हाला सांगायची जास्त काही गरज नाहीये। तुम्ही ऑलरेडी जागांचा अभ्यास केलेला आहे, ठीक आहे। साधारणतः मागचे 1.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही याच प्रक्रियेमध्ये आहात। पण एवढंच सांगतो, हे जे काही आरक्षण आहे विशेषतः महिला, खेळाडू, अनाथ आणि माजी सैनिकांचं आरक्षण तर हे कप्पीकृत आहे, ठीक आहे। कप्पीकृत म्हणजे काय? तर त्या कॅटेगरीमध्ये या लोकांसाठी किंवा या विद्यार्थ्यांसाठी तर जागा पर्टिक्युलर अशा अलॉट केलेल्या आहेत। दुसरं म्हणजे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये म्हणजे बदल होण्याची शक्यता आहे। 240 ज्या जागा आहेत तर ह्या वाढण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच आरक्षणामध्ये देखील बदल होऊ शकतो। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, महिलांसाठी आरक्षण। मित्रांनो, ज्या महिलांनी आरक्षित पदांकरता दावा केलेला आहे तर या महिलांनी जर त्यांना तो लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म भरताना डोमासाइल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राच्या त्या रहिवासी आहेत हे त्यांनी जाणीवपूर्वक टाकणं अपेक्षित आहे आणि त्यासोबतच NCL टाकणं देखील, NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे काही आहे तर ते देखील त्यांनी अपलोड करणं अपेक्षित आहे। अपवाद फक्त SC आणि ST मध्ये ज्या काही महिला येतात त्यांना मात्र NCL त्या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित नाहीये, पण बाकी महिलांनी मात्र या ठिकाणी ते अपलोड करणं अपेक्षित आहे। त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आरक्षणाविषयी, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड यासाठी जे काही आरक्षण आहे तर हे आंतरपरिवर्तनीय आहे। म्हणजेच उदाहरणार्थ समजा विमुक्त जाती अ मध्ये त्यांना आयोगाला योग्य असे कॅन्डिडेट्स नाही भेटले तर साहजिकच इकडचे काही कॅन्डिडेट त्यांनी इकडे शिफ्ट करू शकतात, या कॅटेगरीमधून त्यांनी त्यांची निवड करू शकतात, ठीक आहे। म्हणजेच काय तर हे सगळं आंतरपरिवर्तनीय असं आरक्षण आहे या एवढ्या कॅटेगरींसाठी, इतरांसाठी मात्र तसं नाहीये। त्यानंतर समांतर आरक्षणाविषयी तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे काही उमेदवार आहेत तर त्यांनी त्या संबंधित जे काही प्रमाणपत्र आहे, कागदपत्र आहे तर ते पडताळणीच्या वेळेस सादर करणं अपेक्षित आहे। पडताळणी कधी होईल? साहजिकच मुख्य परीक्षा झाल्यानंतर जेव्हा काही रिझल्ट लागेल तर त्यावेळेस सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत याची पडताळणी होईल। सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील जे काही उमेदवार आहेत म्हणजे SCBC तर यांनी काही विद्यार्थ्यांनी त्यापैकी EWS सर्टिफिकेट साठी निश्चितच अप्लाय केलेला असेल तर त्यांना देखील ते प्रमाणपत्र सादर करणं अपेक्षित आहे। त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे जे काही खुल्या उमेदवार आहेत तर त्यांना देखील
म्हणजेच वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषांसंदर्भात अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा, म्हणजे या ठिकाणी इथं काय म्हटलेलं आहे माहिती का, जे कास्ट मधले उमेदवार आहेत तर त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भात माहिती अचूकपणे भरणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या कास्टला समजा रिझर्व जागा म्हणजेच आरक्षण जरी नसेल किंवा जागा अलॉट झालेल्या नसतील तरी देखील तुम्हाला तुमच्या कास्टचा उल्लेख करणं अपेक्षित आहे, कारण तुमचा विचार खुल्या जागांसाठी देखील केला जातो. ठीक आहे, आयोगाने इथं जाणीवपूर्वक ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर आयोगानं खेळाडू आरक्षणाविषयी काही माहिती दिलेली आहे. उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नावाचा एक 41 पेजेसचा एक PDF आयोगानं अपलोड केलेली आहे. तर त्या PDF मध्ये त्यांनी कोणकोणते नेमके खेळ त्यासाठी इलिजिबल आहेत आणि त्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण आहे आणि कधीपर्यंत त्याची व्हॅलिडिटी म्हणता येईल किंवा तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधीपर्यंत त्या खेळामध्ये त्या शिक्षण किंवा क्रीडा संचालक जो काही आहे तर त्याचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो दिव्यांग आरक्षण. मित्रांनो या पोस्टसाठी म्हणजेच AMUI ही जी काही ॲड आहे 2020 मधली, तर यामध्ये दिव्यांगांना आरक्षण दिलेलं नाहीये. त्यानंतर अनाथ आरक्षण, अनाथांसाठी मात्र जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे, 2 जागा या ठिकाणी राखीव आहेत अनाथांसाठी. वेतन श्रेणीबद्दल जास्त काही सांगायची गरज नाहीये. पात्रता मित्रांनो हे मात्र महत्त्वाचं आहे. भारतीय नागरिक असणं अपेक्षित आहे. साहजिकच तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली आहात, पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला पात्र झालेला आहात, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर केलेल्याच आहेत, तुमचं त्याबद्दल कन्फ्युजन नसणारच आहे. ठीक आहे, तरी देखील एकदा फक्त रिवाइज करतो की वयाची अट नेमकी कशी आहे. तर किमान वय 19 वर्ष असणं अपेक्षित आहे आणि जर तुम्ही समजा कॅटेगरीमध्ये नसाल तर तुम्हाला 38व्या वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल आणि जर समजा तुम्ही मागासवर्गीय किंवा अनाथ असाल तर तुम्हाला 43 वर्ष वयाची अट आहे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, तुम्ही कॅटेगरीमध्ये असा नसा, तुम्हाला वयाची जी काही मर्यादा आहे ही 43 आहे आणि जर समजा माजी सैनिक वगैरे असाल तर त्याच्यापेक्षा जास्त मग तुम्हाला सूट आहे. शैक्षणिक अर्हता या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे काही आहे तर हे मात्र महत्त्वाचं आहे. तुम्ही SSC झालेला असाल आणि साहजिकच तुम्ही सगळेजण झालेले आहेत किंवा समतुल्य अशी तुम्ही डिग्री घेतलेली असणार. तुमचे डिप्लोमा जरी झालेला असेल तरी चालतं, पण डिप्लोमा तुमचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असायला हवा. त्यानंतर मित्रांनो हे जे काही समतुल्य असे कोर्सेस आहेत किंवा डिप्लोमा आहेत तर हे विद्यार्थी देखील या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत, या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. तर हे कोणकोणते डिप्लोमा आहेत किंवा डिग्री आहेत तर हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो पुढचं एक महत्त्वाचं आहे, हा जो काही फॉर्म आहे तर हा फॉर्म भरण्याच्या वेळेस किंवा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजेच तुमची डिग्री जी काही आहे किंवा तुमचा जो काही फायनल मार्क मेमो आहे तर तो या दिनांकापर्यंत म्हणजे तुमचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक जो काही आहे म्हणजे 20 सप्टेंबर तोपर्यंत तुमची ती डिग्री किंवा तुमचा जो काही मार्क मेमो आहे तो तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. आणि ज्या डिग्रीला किंवा ज्या पदविका म्हणजेच डिप्लोमाला इंटर्नशिप आवश्यक आहे तर ती इंटर्नशिप देखील तुमची झालेली असणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना ती लागू नाहीये म्हणजे इंटर्नशिप करणं कंपल्सरी नाहीये त्यांनी मात्र ती केलेली जरी नसेल तरी चालून जाईल. ठीक आहे, त्यानंतर अनुभवाची अट आहे. या ठिकाणी मित्रांनो 1 वर्ष कालावधीचा अनुभव अपेक्षित आहे. म्हणजेच जे काही स्टेट गव्हर्नमेंटचे वर्कशॉप्स आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे तर त्या वर्कशॉपमध्ये 1 वर्षाचा अनुभव आहे असणं अपेक्षित आहे. आणि जर अनुभव नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत का? भरू शकता मित्रांनो. या ठिकाणी त्यांनी ती अट शिथिल केलेली आहे. म्हणजेच तुमचा जो काही परिवीक्षाधीन कालावधी आहे त्या कालावधीमध्ये देखील परीक्षाधीन कालावधी हा 2 वर्षांचा असणार आहे. त्या कालावधीमध्ये देखील तुम्ही ही अनुभवाची अट पूर्ण करू शकता. म्हणजे एकंदर इथं मात्र अनुभवाच्या बाबत खूप मोठी शिथिलता आहे. त्यानंतर लायसन्सच्या बाबत मात्र काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो 4 पद्धतीचे लायसन्स तुमच्याकडे अपेक्षित आहेत. एक म्हणजे जे काही गिअरवाली 2 व्हीलर असते, गिअरची म्हणजे मोटरसायकल, तर त्याचं लायसन्स तुमच्याकडे अपेक्षित आहे. त्यानंतर लाईट मोटार व्हेकल जे काही हलके मोटार वाहनं असतात त्याचं लायसन्स तुमच्याकडे अपेक्षित आहे. आणि जड वाहनांमध्ये मात्र त्यांनी 2 कॅटेगरी केलेल्या आहेत, जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन. ठीक आहे, तर ह्याचं लायसन्स तुमच्याकडे अपेक्षित आहे. पण या ठिकाणी फॉर्म भरत असताना या ठिकाणी फक्त 2च कंपल्सरी आहेत. कोणते बरं? तर गिअर असणारी मोटरसायकल आणि हलके मोटार वाहन म्हणजेच लाईट मोटार व्हेकल हे तुमच्याकडे लायसन्स अपेक्षित आहेत किंवा कंपल्सरी आहेत.
बाकीचे जे काही आहेत जड वाहनांचे लायसन्स तर हे या ठिकाणी तुम्ही निवड झाल्यानंतर देखील नंतर मिळवलं तरी देखील चालून जाईल. पण दुसरं एक आणखी एक महत्त्वाचं आहे मित्रांनो लायसन्सच्या बाबत, तर काय तर वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती किंवा जे काही ते लायसन्स आहे तर ते वेळोवेळी काय केलेलं असायला पाहिजे, अपडेट केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर उंची किंवा छातीच्या बाबत काही ज्या काही अटी येतात ह्या तुम्हाला माहितच असतील मित्रांनो. पुरुषांच्या बाबत उंचीची अट 163 सेंटीमीटर आहे आणि महिलांच्या बाबत 155 आहे. पुरुषांच्या बाबत छाती ही 79 सेंटीमीटर असायला हवी आणि 5 सेंटीमीटर फुगायला हवी. ठीक आहे, आणि ती 5 सेंटीमीटर फुगते. जर तुम्ही स्मोकिंग वगैरे जर काही करत नसाल तर तुमचे लंग्स निश्चितच चांगल्या कंडिशनमध्ये असणार आणि ती 5 सेंटीमीटर फुगणं एवढं काही अवघड नाहीये. महिलांच्या बाबत किमान वजन हे 45 किलो असायला हवं. ठीक आहे, आणि 45 किलो जरी नसेल तरी टेन्शन घेऊ नका, कारण वजन वाढवणं हे एवढं काही अवघड नाहीये. त्यानंतर रंगांध नसायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे रंगांधळेपणा नसायला पाहिजे, कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे आणि जी काही विजन आहे तर ती चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय ही चांगली असायला हवी. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही महत्त्वाचा आहे तर तो मुद्दा म्हणजे तर सेवा प्रवेशोत्तर शर्ती. तर या ठिकाणी हे या कंडिशनला तरी एवढं काही महत्त्वाचं नाहीये. परीक्षेचे टप्पे हे मात्र महत्त्वाचं आहे. तुम्ही पूर्व परीक्षा दिलेली आहे, मुख्य परीक्षा जी काही असणार आहे तर मित्रांनो ही 300 मार्कांची मुख्य परीक्षा असणार आहे आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे आणि आरक्षणाचा विचार करून तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी हा एक महत्त्वाचा असा टप्पा असतोय. तर या ठिकाणी सक्षम प्राधिकारी जे काही आहेत तर त्यांनी प्रमाणपत्र पडताळणी करतात. मग आता अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांचीच प्रमाणपत्र पडताळणी होईल. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही अनाथांचा दावा केलेला असेल किंवा खेळाडू असण्याचा दावा केलेला असेल तर तुमचे ते मूळ कागदपत्र व्हॅलिड असे कागदपत्र असणं अपेक्षित आहे. आणि जर समजा तसे जर नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी बाद म्हणून गृहीत धरल्या जाणार. ठीक आहे, त्यानंतर अर्ज सादर करण्याचे टप्पे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दलच विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त शंका येतात. काय बरं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे काही खातं आहे ना तर ते खातं अपडेट केलेलं नसेल तर ते करा. ठीक आहे, MPSCनं आता जी काही वेबसाईट आहे ती त्यांची बदललेली आहे, mpsconline.gov.in केलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर ते खातं अपडेट केलेलं नसेल, तुमचं प्रोफाईल अपडेट केलेलं नसेल तर ते पहिल्यांदा करा. आणि जर ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी मात्र आता पुढची प्रोसेस काय आहे तर मित्रांनो विविध पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. मग आता या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र त्यांना अपलोड करायचे तर SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. SSC म्हणजेच काय, तुमचं 10th जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्याची जी काही PDF फाईल असायला पाहिजे आणि त्याची जी काही फाईलची साईज आहे ती मिनिमम 50 KB आणि मॅक्झिमम काय आहे तर 500 KB. सगळ्या फाईलच्या बाबत हाच निकष आहे, 50 ते 500 KBच्या दरम्यान. वयाचा पुरावा. मित्रांनो वयाच्या पुराव्यासाठी काय काय तुम्ही देऊ शकता बरं, तर तुम्ही TC देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही जन्मदाखला असतो तो देखील देऊ शकता किंवा इतर तुमचं जे काही 10th सर्टिफिकेट आहे तर त्यावर देखील तुमच्या वयाचा उल्लेख असतो, त्यामुळे तो देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजे तुमची जी काही डिग्री किंवा डिप्लोमा असेल त्याचं सर्टिफिकेट जे काही आहे त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जर समजा तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर त्या ठिकाणी ज्यांनी आहेत त्यांच्यासाठीच हे फक्त कंपल्सरी आहे, बाकीच्यांसाठी नाही आहे. ज्यांनी EWS या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना EWS सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल आणि नॉन क्रिमिलियर अद्ययावत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. ठीक आहे, आता हे कोणासाठी आहे विशेषतः तर ज्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे त्यांना NCL भरण्याची गरज नाहीये, हे क्लिअर करून घ्या तुम्ही. ठीक आहे, ज्यांनी EWS म्हणजे फॉर्म भरलेला आहे किंवा EWS कॅटेगरीमधून ज्यांनी आरक्षणाचा दावा केलेला आहे त्यांच्यासाठी NCL नाहीये. ज्या काही महिला आहेत किंवा अनाथ आहेत यांच्यासाठी मात्र NCL कंपल्सरी आहे. ठीक आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना जर महिला आरक्षणाचा फायदा करून घ्यायचा असेल तर NCL आणि डोमासाईल असणं त्यांच्याकडे अपेक्षित आहे. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. या ठिकाणी मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना या जाहिरातीमध्ये जागा दिलेली नाहीये, त्यामुळे इथं हा मुद्दा लागू होत नाहीये. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. ज्यांनी या ठिकाणी आहेत माजी सैनिक तर त्यांनी तो पुरावा देणं अपेक्षित आहे. खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा. आता हे जे काही आहेत ना हे सगळे हे पर्टिक्युलर गटासाठीच आहे. आता ज्यांनी खेळाडू म्हणून दावा केलेला आहे तर त्यांनी या ठिकाणी ते भरणं अपेक्षित आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा ज्यांना ते लागू आहे तर त्यांनी ते भरणं अपेक्षित आहे. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला यापूर्वी म्हटलेलं आहे की
अराखीव महिला जे काही आहेत किंवा खेळाडू जे काही आहेत किंवा दिव्यांग तर हा मुद्दा इतर राहत नाहीये, पण माजी सैनिक या सगळ्यांनी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे। SSC मधील नावात बदल झाल्याचा पुरावा, बऱ्याच जणांचं काय झालेलं असतं की SSC सर्टिफिकेट जे काही आहे तर ते नाव आणि आत्ताचे जे काही नंतरचे डिग्री किंवा डिप्लोमाचे सर्टिफिकेट्स आहेत तर त्यांच्या नावामध्ये काही फरक असू शकतो। तर या ठिकाणी असं जर काही असेल तर ॲफिडेव्हिट तुम्ही करू शकता आणि ते सादर करावं लागेल तुम्हाला। ॲफिडेव्हिट जे काही असतं तर ते तुम्हाला तहसीलमध्ये वगैरे तुम्हाला भेटू शकतं। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, या ठिकाणी मित्रांनो हे एक महत्त्वाचं आहे, कारण जाहिरातीमध्येच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषा लिहिता बोलता आणि वाचता यायला हवी। तर इथं बघा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून काय करायचंय, तर समजा तुम्हाला 10वीला किंवा नंतरही 12वीला किंवा डिग्रीच्या वेळेस जर मराठी ही भाषा असेल तुम्हाला सिलेबसमध्ये आणि तुम्ही जर तिथं ते पास झालेला असाल, म्हणजे पास झालेले असणारच, तर तुम्ही ते सर्टिफिकेट अपलोड करू शकता। आणि जर समजा आतापर्यंत तुम्हाला कधीही मराठीचा संबंधच आलेला नाहीये, असं मे बी होणार नाहीये, पण जर एखादा समजा कॅन्डिडेट आहे की ज्याच्या सिलेबसमध्ये कधी मराठी नव्हतीच, तर जे काही विद्यापीठाचे मराठी भाषेचे प्राध्यापक असतात किंवा कॉलेजचे प्राचार्य असतात, तर त्यांनी जर तसं समजा नोंद करून दिली किंवा लिहून दिलं की बाबा या व्यक्तीला किंवा या कॅन्डिडेटला मराठी भाषा लिहिता बोलता आणि वाचता येते, तर ते देखील चालून जाईल। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तर ज्या पोस्टला इंटरव्ह्यू असतो तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या वेळेस खरं तर हे भरावं लागतं, पण या ठिकाणी या पोस्टला इंटरव्ह्यू नाहीये, त्यामुळे तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरच खरं तर याचा एक फॉर्मॅट भेटेल। ठीक आहे। त्यानंतर अनुभवाचा पुरावा, गिअर्स असलेली, इथे एक महत्त्वाचं आहे लायसन्सच्या बाबत, गिअर असलेली मोटरसायकल, वैध कायम स्वरूपातील वाहन चालवण्याची लायसन्स। ठीक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो मोटरसायकलचं लायसन्स हे कंपल्सरी आणि तेही कसं बरं, गिअर असणाऱ्या। त्यानंतर LMV म्हणजेच लाईट मोटार व्हेकल जे काही आहे तर त्याचं देखील तुमच्याकडे लायसन्स अपेक्षित आहे। आणि जे काही जड मालवाहू वाहन किंवा जड प्रवासी वाहन आहे याचं मात्र सध्या भरणं कंपल्सरी नाहीये, जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता। ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो हे सगळे सर्टिफिकेट्स किंवा कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढचा टप्पा काय असेल, तर मित्रांनो पुढच्या टप्प्यामध्ये काय करायचंय, तर परीक्षा शुल्काचा भरणा करायचा आहे तुम्हाला। जे काही तुम्हाला परीक्षा शुल्क आहे ते 544 किंवा 344 तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते भरणं अपेक्षित आहे। तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरू शकता, त्याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIच्या द्वारे देखील पेमेंट करू शकता। त्यासोबतच SBIचं तुम्ही चलन स्वरूपामध्ये देखील पेमेंट करू शकता। ठीक आहे। तर त्या संबंधित ज्या काही अटी येतात ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे या ठिकाणी अर्ज भरताना तो म्हणजे जिल्हा केंद्राची निवड करणे। तर 6 केंद्रांची त्या ठिकाणी त्यांनी यादी दिलेली आहे। कोणकोणते येतं, मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद। तर या 6 केंद्रांपैकी तुम्ही एक केंद्र निवडणं अपेक्षित आहे। ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो शुल्क वगैरे जे काही आहे तर शुल्काचं पेमेंट तुम्ही भरणा या ठिकाणी 2 पद्धतीने करू शकता, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे। आणि कधीपर्यंत करायचे तर 20 सप्टेंबर 2021 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्ही हे सगळं पेमेंट करू शकता। खरं तर तेवढा उशीर होऊ देऊ नका, त्यापूर्वीच ही सगळी प्रक्रिया पूर्ण करा। ठीक आहे। म्हणजे बिलकुल सर्व्हर डाऊन झालं वगैरे या समस्या येणं अपेक्षित नाहीयेत। तर मित्रांनो या संबंधित आयोगानं बऱ्यापैकी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे। एवढं करून देखील जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकता। मित्रांनो निश्चितच एक्झाम स्टडी मार्फत तुम्हाला जेवढं होईल तेवढं आमच्या मार्फत सहाय्य भेटेल। ठीक आहे। तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर तुमच्या सेवेसाठी हजर होऊ। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।